महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। मी सुरभी वालावलकर ठोसर पर्यावरण दक्षता मंडळ संस्थेमध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून काम करते आणि ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण माझा तलाव ही मोहीम सुरू केली आहे। त्या संदर्भातच आपली आजची प्रेस कॉन्फरन्स आहे। तर त्या एकूण मोहिमेचा प्रवास मी तुम्हाला पहिले सांगते, याची सुरुवात कशी झाली आणि कुठून प्रेरणा कुठून मिळाली या सर्वाविषयी आपण पहिले जाणून घेऊया। तर सर्वात पहिले आपण पर्यावरण दक्षता मंडळाच्या जलसाक्षरता या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण ठाण्यातील सर्व तलावांचे फोटोग्राफी केली होती। साधारण एक 10-12 वर्षापूर्वी आपण तो एक प्रोजेक्ट हाती घेतला होता, ज्यामध्ये आपण ठाण्यातल्या सर्व तलावांचं फोटोग्राफिक डॉक्युमेंटेशन केलं होतं आणि त्याचं प्रदर्शन भरवलं होतं शाळेतल्या मुलांसाठी आणि कॉलेजमधल्या मुलांसाठी आणि इवन नॉर्मल पब्लिकसाठी पण आपण ते भरवलं होतं। जेणेकरून ह्याचा उद्देश हाच होता की ठाण्यातलं जे ठाण्याला तलावांचं शहर म्हटलं जातं, तर ठाण्यातल्या तलावांची सर्वांना माहिती व्हावी हा त्यामागचा उद्देश होता। म्हणून आपण सर्वात पहिले फोटोग्राफीमधून सुरुवात केली होती आणि त्यानंतर आपण गणपती उत्सव म्हणजे इको फ्रेंडली पद्धतीने गणपती उत्सव कसा साजरा करता येईल याविषयीसुद्धा आपण जनजागृती केली होती आणि साधारण POP पासून ते शाडू मातीपर्यंतचा प्रवास आपण आता सर्व पाहत आहोत। ठाण्यामध्ये कसं बरेचसे लोक आता शाडू मातीचा गणपती वापरायला सुरुवात केली आहे। तर ह्या सर्वाची सुरुवात प्रथमतः पर्यावरण दक्षता मंडळ आणि काही संस्थांच्या इनिशिएटिव्हमधून झाली होती। फोटोग्राफी पहिले आपण केली, त्यानंतर आपण सध्या आपण कसं की म्हणजे फोटोग्राफी केल्यानंतर आपण सध्या ह्याच्याकडे ठाणे खाडीकडे वळलो होतो। म्हणजे तलावांचा अभ्यास आपण जस्ट सुरुवात केली होती आणि त्यानंतर आपण ठाणे खाडीचा अभ्यास करायला सुरुवात केली। त्यानंतर पुढची स्टेप अशी होती की थोड्या काळासाठी आपण खाडीवरतीच अभ्यास करत असल्यामुळे थोडं तलावांचा आपण विषय थोडा बाजूला राहिला होता। पण आता पुन्हा नितन बांदेकर मॅडम यांनी हे मुक्काम पोस्ट तलाव हे पुस्तक लिहिलं आहे। तर या पुस्तकाच्या निमित्ताने आपण असं म्हणू शकतो की पुन्हा आपल्याला एक नवीन जोमाने आपण या तलावांच्या अभ्यासासाठी कामाला लागलो। आपण सगळ्या लोकांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरवण्यासाठी अशा प्रकारची योजना चालू केली आहे की शाळांना कुठला तरी तलाव दत्तक घ्यायला सांगायचं। कारण आमची पिढी म्हणजे आपल्यासारखी लोक ज्या वेळेला त्याच्यावरती काही आंदोलन करतात त्यावेळेला आपल्या पुढे हे आंदोलन चालवायला कोणतरी आवश्यक आहे ना। कारण शाळा कॉन्झर्वेशन ऑफ लेक्स म्हणजे तलावांचे अस्तित्व इथे ठेवणं हे कशा करता, तर त्याला सौंदर्यीकरण करून त्याचा एक शोभेचा दागिना नाही बनवायचा, तर ते अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांचं जे नैसर्गिक कर्तव्य आहे ते आम्ही पार पडलं पाहिजे। म्हणजे अनेक प्रकारचे पक्षी त्याच्यावर येतात, अनेक प्रकारची झाडं त्याच्या भोवती आहे आणि हे सगळे स्पॉट्स जे आहेत ते आपोआप हवा शुद्धीकरण करणारी केंद्र आहेत। जशी मैदानं आवश्यक आहेत तसे तलाव आवश्यक आहेत। ही सगळी गोष्ट त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावरती हातात घेतला आणि म्हणून सगळ्या मुलांना इन्व्हॉल्व करून आणि शाळांना इन्व्हॉल्व करून माझा तलाव ही संकल्पना आम्ही त्यांच्यामध्ये रुजवतो। पूर्वी झालेलं जे आंदोलन होतं त्यावेळेला आम्ही तलावांच्या संरक्षणासाठी लोकांनी गणपतीचं विसर्जन करू नये असं म्हणत होतो। आम्ही लोकांना रिस्ट्रिक्ट करत होतो। आता आम्ही लोकांना म्हणतो आमच्या बरोबर या, रिस्ट्रिक्ट नाही करत आहोत। आम्ही लोकांना म्हणतो की तुम्हीच बघा तलावाचं काय चाललं आहे, तलावाचं सौंदर्यीकरण कसं होतं आहे, तलावाच्या भोवती कुठली झाडं आहेत, तलावात कुठले कुठले पक्षी येत आहेत, तलावातले मासे आणि बाकी बायोडायव्हर्सिटी काय काय आहे। आणि हे जर सगळं आपल्याला परमनंट ठेवायचं असलं, आपल्या पुढच्या पिढ्यांना दाखवायचं असलं तर त्याचं संरक्षण करणं आवश्यक आहे। म्हणून ही जी चळवळ आहे ती संवर्धनाकरता चाललेली चळवळ आहे आणि त्याच वेळेला निमित्त मात्र होऊन ह्या मॅडमनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाच्या माध्यमातून मराठीमध्ये हा सगळ्या तलावांचा एकूण 42 तलाव आहेत। म्हणजे आत्ताही मी जेव्हा हे पुस्तक लोकांना दाखवतो तर लोक तोंडात हात घालतात, विचारतात 42 तलाव आहेत ठाण्यात, अशा प्रकारचं लोकांचे एक्सक्लेमेटरी रिॲक्शन येते। त्याच्या पुढे जाऊन लोकांनाही माहिती झालं पाहिजे की आपल्याकडे 42 तलाव आहेत, आपल्याकडे 66 तलाव होते। हे सगळ्या लोकांना आपला इतिहास माहिती करून दिला पाहिजे, अशा स्वरूपाची योजना या सगळ्या संकल्पनेमध्ये आमच्या आहे आणि आम्ही हे निश्चितपणे करणार। साधारणपणे पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आम्ही या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर आहे ते प्रकाशित करतोय। सर्व इंग्रजी शाळांना गवासणी घालतोय ठाण्यातल्या की ज्यांना इंग्रजी पुस्तक हवं आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये सर्व शाळातली मुलं त्या तलावांवरचे प्रकल्प आणि त्यांच्या डिमांड्स घेऊन उभे राहतील अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्यामुळे या सगळ्यांच्या सहभागातच ही सगळी योजना यशस्वी होणार आहे। म्हणून मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की ज्यांच्या डोक्यामध्ये काही संकल्पना आहे तलावांच्या संवर्धनाबद्दल किंवा त्याच्या सौंदर्यीकरणाबद्दल त्यांनी जरूर आम्हाला येऊन भेटावं आणि आपण एकत्रितरित्या या सगळ्यामध्ये योग्य प्रकारचे प्रयत्न निश्चितपणे करू। लगेच उद्या उठून कोणीतरी आंदोलन करायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं,
आम्ही त्या सगळ्याचा अभ्यास करतो पहिल्यांदा, कारण याचा अभ्यास केलेलाच कोण. आम्ही जेव्हा माहिती काढायला सुरुवात केली त्यावेळेला अशा प्रकारच्या तलावाची मूळ रुंदी लांबी किती, त्याच्यातनं किती कमी झाली आहे, कुठल्या कुठल्या प्रकारचं अतिक्रमण झालं आहे, अशा प्रकारची पण माहिती एकत्रितरित्या कुठेही अवेलेबल नाही. आम्ही त्याचं डॉक्युमेंटेशन करतो आहे आत्ता. म्हणजे या तलावाला आत्ता जे पाण्याची जी पातळी असते ना, आणि ती पाण्याच्या पातळीने त्यांनी ऑक्युपाय केलेली जागा ती किती आहे याबद्दलही आपल्याकडे माहिती नाही. म्हणून तर आम्ही 12 महिन्यामध्ये तलावाचं फोटो डॉक्युमेंटेशन करतोय. पाण्याची पातळी पण बघतोय, पाण्याचा विस्तार पण बघतोय, त्याच्यातले सगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी पण बघतोय. आणि हे करणारे आमच्याबरोबर अनेक नागरिक ठाण्यातले आहेत. जवळजवळ 44-45 नागरिक आम्हाला जॉईन झालेत आत्ता. आणि तेवढ्या शाळा आणि महाविद्यालय जर जॉईन झाली तर तेवढे डोळे हे सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करतील. आणि हे डॉक्युमेंटेशन जे आहे ते झाल्यानंतर मी हक्काने बोलू शकतो किंवा अधिकाराने बोलू शकतो की हे इथं होतं, आणि मग त्याच्यापुढे आपण डिमांड करू शकतो. तलाव नावाचं पुस्तक आहे, हे मागच्या वर्षी प्रकाशित झालं आणि ते मराठीतून आहे, सगळ्यांना माहिती. आणि त्याच्यामध्ये मी स्वतः प्रत्येक तलावाला भेट देऊन आणि प्रत्येक तलावाचं ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याची आणि आत्ताचं तिथलं चित्र हे या पुस्तकामध्ये आहे, अतिशय सोप्या भाषेत. तर असं करत करत 42 तलाव मला सापडले. 42 तलाव त्याच्यामध्ये लिहिले. त्यापैकी एक सीपी तलाव नावाचा जो तलाव आहे वाघा इस्टेटमध्ये, तर त्या एरियाचं नाव सीपी तलाव आहे, पण तिथला तलाव मात्र मैदान झालं आहे तलावाचं. त्यामुळे त्या तलावाला अगदी पुन्हा पुनर्जीवन देण्याचीच गरज आहे. असं आता जसा जोगीला तलाव होता तशीच अवस्था तिथे आहे. म्हणजे असं काही आहे. त्यानंतर ओवळा परिसरात नार तलाव आहे, एक ओवळा तलाव आहे. तर फार म्हणजे दयनीय अवस्था आहे या तलावांची. अर्थात आम्ही अजून माझा तलाव ही मोहीम पुढपर्यंत तिथपर्यंत पोहोचली नाही आहे एंडपर्यंत. आता आम्ही जवळजवळ 25 ते 30 तलावांपर्यंत पोहोचलो आहोत. आणि डिमांड अशी आहे, प्रत्येकजण मला म्हणतं की तुमचं मराठीतलं पुस्तक आहे ते इंग्रजीत का नाही आहे. तर आम्हाला इंग्लिशमध्ये हवं आहे. आजच्या पिढीला मुलांना आमच्या इंग्लिशमध्ये वाचता येतं, समजतं. आणि त्यामुळे मग आम्ही माझा तलावच्या सगळ्या आमच्या मेंबर्सनी मनावर घेतलं आणि ते पुस्तक आता इंग्रजीतून होतं आहे.